साहेब, राणा भाऊजी, अहो काय हे असं कशा पायी केलं असं तुम्ही? काय नाही वहिनी, अहो तुम्ही सांगितल्यावर लगेच चालू करायला, पण खरं काय ते सांगायला नको का? अहो अहो अंजलीबाई एवढ्या शिकलेल्या, मी एवढा अडाणी, समजा गावाला नवलच वाटते बघा. अहो पण खरं सांगायची ही येळ होती का? आणि आता समजच ठरलंय तर खरं सांगायची गरजच काय होती? तसं नाही वहिनी, पण हे असं लपून ठेवणं बरोबर नाही वाटत. लपवून कुठं ठेवलंय तुम्ही? सांगायचं फक्त राहिलंय नाही का? पण एक डाव सांगून टाकाय पाहिजे. राणा भाऊजी, अहो अख्ख्या गावासनी माहिती तुम्ही शाळा शिकलेलं नाही ते. अंजलीबाईंना बी कळलं असलच की, लई हुशार आहेत तशा त्या. कवाच ओळखला असेल बघा त्यांनी. पण आपण एक डाव सांगायला पाहिजे का नको? असं म्हणतायसा? बरं ठीक आहे, आम्ही सांगतो, पण आता तुम्ही असल्या गोष्टींमध्ये पडायचं नाही. ह्या असल्या समध्या गोष्टी आमच्यावर सोडा. आम्ही एकदा फोन करून बघतो त्यास. मी लावू काय फोन? पूजा आत ये. आले. जरा फोन उचला आणि माझ्या कानाला. ओहो जीजूंचा फोन. थांब आधी मी बोलते. अगं आधी लाव ना कानाला. आधी मी बोलते ना. तुझ्या कानाला लाव पटकन. कट झाला. उचलत नाही तो. तेच तर म्हणलं ना, आम्ही गडबडीत असत्यालो त्या. सांगू की नंतर ना आपण. वहिनी एकदा परत लावून बघू काय? लाव. हॅलो अंजलीबाई, ते वहिनींना तुमच्या संगत काहीतरी बोलायचंय. मी त्यांच्याकडे फोन देतो. हॅलो 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 हॅलो. काय सुपारी फुटली. सुपारी सुपारी फुटली. काका चुकतंय हो तुमचं. मग कसं फुटली सुपारी असे पडाल. अरे सूरज, अरे काय चाललंय? आपण ऐकलं तर काय होईल? आपल्याला भावाचं लगीन आहे आपल्या. अरे किती सांगायचं तुला? नंदिता मॅडम, तुम्हाला काहीतरी बोलायचं होतं ना? आता कसं आहे, आमचं राणा भाऊजी लई साधं भोळं आहेत बघा. आणि तुम्ही एवढ्या शिकलेल्या, तेव्हा लग्नाच्या आधीच समजा सांगून टाकावं असं त्यांचं म्हणणं आहे. आणि हे समजा आम्हीच तुम्हासनी सांगावं असं त्यांचं म्हणणं आहे. कसं आहे, आमच्या राणा भाऊजींना बघा लईच टेन्शन आलंय. मांडवात जावं का नाही असा प्रश्न पडलाय त्यासनी. आणि तुम्हासनी ही गोष्ट सांगितल्याशिवाय लग्नाला उभंच राहणार नाही असं बी म्हणतात ते. कोणती गोष्ट? ते ते राणा भाऊजींचं असं म्हणणं आहे का लग्नानंतर तुम्ही त्यासनी सांभाळून घ्याल का नाही याचं टेन्शन आलंय खरं तर त्यांना. तुम्ही सांभाळून घ्याल ना? व एवढंच ना? हो, मी घेईन ना सांभाळ. मग मागणं काय चुकलं बिकलं तर राग धरणार नाही ना? व अजिबात नाही. बरं चालतंय, आता ठेवा फोन. हो ठेवते.
बाबा तू बोलायला लागले फोनवर. अरे चुक्की सूरज. आवाज काढायचा नाही. हो काका, अहो मी सांगतो म्हणून तरी गप्प बसा. हा ए चल चल थांब का? चल. धक्का चला काका. अहो इकडनं या. चला. ये. अरे देवा. बरं राणा भाऊजी, झालं बरं बोलणं. काय रागबिग नाही आला बघा त्यासनी. सांभाळून घेतो असं बी म्हणल्या त्या. आता बिंदास उभं राहा बोल्यावर. ठीक आहे. बरा बिंदास. सगळ्यांना इथलं सरबत पाचतो की नाही बघ. अहो काय चाललंय हे? लाज काय खुंटीवर टांगून आला असा काय? भावाचं लगीन आहे तुमच्या आणि कसली थेर चालू आहे ती तुमची? खरं नाही सुनबाई. आनंद. उद्या हळद आहे, त्याची प्रॅक्टिस करत होतो आम्ही. राबा आला तर काय होईल माहिती ना व. राणा भाऊजी, तुम्ही यासनी घेऊन जा बरं. घेऊन जा. चल काका चला. वहिनी, हा तुम्ही माझ्या मनावरचं लई मोठं ओझं हलकं केलं बघा. थँक्यू. चल रे. थँक्यू. सुपारी दुपारी फुटली. अहो असं काय केलं सताई साहेब? सरळ खरं काय ते सांगायचं की. लगीन मोडायचं चांगलं चान्स घालवलं सा बघा तुम्ही. तू फॉल्टी ती फॉल्टीच राहणार बघ चंदे. आत्ता लग्नाचं वातावरण एवढं तापलंय की ती मास्तरीन बाई पार आंधळी झाली आहे या आड्यानाच्या प्रेमात. आत्ता जरी आम्ही समजा खरं सांगितलं असतं तरी लगीन काय मोडलंच नसतं. मग आत्ता यो वार वाया जाऊ देण्यापेक्षा पुढं नेमक्या टायमाला वापरायचा. यो आडानीपणाचा बॉम्ब लगीन झाल्यानंतर टाकायचा. त्या मास्तरनीच्या स्वप्नांच्या चिंधड्या चिंधड्या झालेल्या आमासनी बघायच्या आहेत ग. नाही या दोघांच्यात कलगीतुरा लावला तर नाव बदल आमचं. यांच्या इस्कोटाची मुहूर्तमेढ आम्ही आमच्या स्वतःच्या हातानं रोवतो का नाही ते बघतो आता. राणा, तू आता घराबाहेर जायचं नाहीस. नवरदेवानं घरातच थांबायचं असते. असं काय करतीस? लई कंटाळा आलाय बघ मला. ते मी साहेबराला घेऊन शेतात जाऊन येऊ काय? अगं असं एका जागी बसून माझं अंग दुखायला लागतं बघ. नाही म्हणजे नाही. राणा, लग्नाचा ड्रेस झालाय ना तयार तुझा? हा झाला. मग आज कुठेही बाहेर जायचं नाही. अरे उद्यापासून तुझ्या आयुष्याचं नवीन वळण सुरू होणार आहे. अरे आपल्या घरात परकी पोरकी येणार आहे. तिला नीट सांभाळून घ्यायचं. नेटानं संसार कर. बायकोला काय हवं नको ते बघायचं. लगीन झाल्यावर तुला लई काम आहे. तेव्हा आज नुसता आराम काय. किती मोठ्या घरात निघालीये ना अंजली. मलाही असंच घर पाहिजे लग्नानंतर. सॉलिड अँटिक घर आहे अंजली तुझं. सगळ्या मैत्रिणींमध्ये तूच बाजी मारली. लकी का ना? हो, पण हे लग टिकवणं फार अवघड असतं बरं का. अंजली, लग्न म्हणजे दोन जीवांचा मेळ. पण नवऱ्याला मात्र आपल्या मुठीतच ठेवायचं. सगळ्यांशी गोड गोड बोलत राहायचं. पण गोड गोड बोलत असताना सासरच्यांना मात्र हिसका दाखवायचा. आपण आपल्याला कधीच कमी लेखू द्यायचं नाही. आणि हो अंजली, संसार करणं फार सोपं असतं. काही अडलं ना तर मला विचार, मी नक्की सांगेन तुला. अगो हे चला आटपा. केव्हाच्या बॅगा भरताय? झालं, चला चला.
मला ना लावून घ्यायची हळद. अरे राणा हळद तर लावून घ्यायलाच लागणार ना. चल बघू. तू गप्पे. राणा तुझं फोनवर बोलणं आटिप आणि ये लवकर. हॅलो. हॅलो राणाजी, आपल्याला मगाशी बोलताच नाही आलं. वय म्हणून तर मी ते वहिनींना सांगितलं होतं तुमच्याशी बोलायला. हो, तुम्ही काही काळजी करू नका. उलट मीच तुम्हाला सांगणार होते, मी एवढ्या मोठ्या घरात कुटुंबात येणारे, तर तुम्हीच थोडं मला सांभाळून घ्या. मी घेणार की, पण ते कसं झालंय की माझंच मला अवघड झालं होतं, म्हणून मी वहिनींना सांगितलं होतं. हो माहितीये मला, फारच घाबरता बाबा तुम्ही. पण तुम्ही काही काळजी करू नका, तुम्ही म्हणाल तसंच करूया आपण. नाही नाही, तुम्ही म्हणशील तसं करू. नाही नाही, तुम्ही म्हणाल ना तसंच करू. अहो कसं आहे की मला त्यातलं काही कळत नाही, म्हणून तुम्ही म्हणशील तसं करूया आपण. बरं ठीक आहे, आपण दोघंही एकमेकांना सांभाळून घेऊयात आणि एक छान संसार करूया. चालतंय की. अरे राणा चल की, फोनवर काय बोलायला आलाय? चल चल सगळी वाट बघताय. ठेवतो. बरं ठीक आहे, ठेवते फोन. लकीन लकीन घाई झाली हिला, लकीन लकीन घाई. लकीन लकीन घाई झाली हिला, लकीन लकीन घाई. बग्गसये गेली कुटरानी, गोड किती रंकाळ्याचं पाणी. बग्गसये गेली कुटरानी, गोड किती रंकाळ्याचं पाणी. इथं नाही नाही, तिथं नाही नाही, इथं बी नाही न तिथं बी नाही. मग बग्गसये गेली कुटरानी, गोड किती रंकाळ्याचं पाणी. अंगणात नाही नाही, परसात नाही नाही, मळ्यात खळ्यात अल्ल्याड पल्ल्याड कुठं बी नाही राणी. बग्गसये गेली कुटरानी, गोड किती रंकाळ्याचं पाणी. राणी खुशाल हाय तरी कुठं, जरा लाजत हाय तरी कुठं, राजाच्या संगतीनं घोड्यावर जाय. सजत हाय, लाजत हाय, मूर्खत हाय, हसत हाय. आता लावा हळदीच्या गाणी, घाई करा वरात निघाली. आता लावा हळदीच्या गाणी, घाई करा वरात निघाली. राजा जोशात हाय, लई जोमात हाय, भरमचार्याचं व्रत ह्याच हाय हाय हाय. हरगडी मरताना पैलवान तू, असा कसा गेला पाटावर हळदीच्या. किती बी समजावून समजाया नाही तू, फिरून फिरून गंगावेश सुकायच्या. हरगडी मरताना पैलवान तू, असा कसा गेला पाटावर हळदीच्या. किती बी समजावून समजाया नाही तू, फिरून फिरून गंगावेश सुकायच्या. लकीन लकीन घाई झाली हिला, लकीन लकीन घाई. 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 आबा तो शिरपती म्हणला बोलिवलं मला. अरे एक सांगायचं होतं. तुम्ही नुसतं सांगा काय पाहिजे. रानादाचं लगीन आहे, लय भारी व्हायला पाहिजे. अरे रानादाचं लगीन ठरलं, उद्या लगीन बी होणार. अरे पण नवरा नवरी लगीन झाल्यावर राहणार कुठं? कुठं म्हणजे वाड्यातच की. अरे वय पण वाड्यात कुठल्या खोलीत?
एक काम करा, तुम्ही तुमची खोली रिकामी करा आणि आपल्या लाडक्या भावाला द्या आणि तुम्ही या खालच्या खोलीत राहायला. काय अडचण आहे? अडचण कसली? आता तुम्ही सांगताय म्हणजे करायलाच पाहिजे की. करतो. आणि सुनबाईंच्या कानावर घाला, आजच्याच रूम खाली करून घ्या, उद्या लग्नाच्या गडबडीत टाइम नाही मिळायचा. हा सांगतो की आजच्याच खाली करतो. येतो. या. मांडव तुम्ही घरी माझ्या काळू ज्योतिबा मूळ चिटी देव ज्योतिबा मूळ चिटी देव ज्योतिबा मूळ चिटी देव ज्योतिबा मूळ चिटी. अहो थांबा वहिनी. एवढ्या समध्या बायका हात लावणार काय? माझं मी लावून घेतो की. राणा भाऊजी, अहो तुमच्या लग्नाची जिम्मेदारी आम्ही घेतली नव्ह. आम्ही सांगतोय तसं करा, लावा. अहो पण कशाला? राणा भाऊजी, अहो असं काय करताय सा? हळद लावल्याशिवाय लगीन होत नसतंय, लावा. जरा महत्वाचं बोलायचंय, बाजूला चल की. पार्टीसाठी पैसे पाहिजे असतील तर मिळणार नाहीत, आत्ताच सांगून ठेवतो. पैशाचं नाहीये, जरा वेगळंच आहे. चल बाजूला, हे लवकर. बोल, काय झालं? ते बोल बोल, पटपट बोल. ते उद्या रानदाचं लगीन आहे. अख्ख्या गावाला माहिती ते. पुढे बोल. मग आबांनी सांगितलंय. काय सांगितलंय आबांनी? आपली वरची खोली खाली करून रानादाला द्यायची. उद्यापासून रानादा आणि वहिनी राहणार आहेत तिथं. तू ऐकून कसं घेतलं? अजिबात नाही. आम्ही आमची खोली का म्हणून द्यायची? आबांचा हुकूम आहे तसा. जाधवांच्यात फक्त जाधवांचाच हुकूम चालतोय. पण तू आता गायकवाडांची झालीस ना. कान उघडं ठेवून ऐक सूरज, काही पण झालं तरी आम्ही आमची खोली रिकामी करणार नाही म्हणजे नाही. माझं मरण होतं की मध्ये त्याचं काय? तुझं तू काय ते बघ मग. आणि आता गप गुमान जा, कुठं जायचं ते आम्ही बघतो. खोलीचं काय करायचं ते. अगं पण जा तू. चंदा, वहिनी कुठे आहे?